मनसे शहर अध्यक्षांकडून थेट मैदानावर जाऊन पाहणी. भाईंदर पूर्व येथील स्वर्गीय आनंद दिघे मैदानावर रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने परप्रांतीय नागरिक झोपत असल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्रीवर्धन आणि स्थानिक पदाधिकारी आक्रमक झाले असून मनसेचे भाईंदर शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी पदाधिकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमुळे आणि उकाड्यामुळे भाईंदरमधील स्वर्गीय आनंद दिघे मैदानावर रात्रीच्या वेळी शेकडो परप्रांतीय नागरिक येऊन झोपत असल्याची बातमी स्थानिक पातळीवर प्रसिद्ध झाली होती. या बातमीची गंभीर दखल घेत मनसेच्या पथकाने रात्रीच्या वेळी थेट मैदानावर धडक दिली. मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे आणि मनसे सैनिकांनी मैदानात झोपलेल्या नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांची चौकशी केली. मैदानावर झोपायला येणारे सर्व नागरिक हे जवळील इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असलेले परप्रांतीय मजूर व नागरिक आहेत. हे नागरिक ज्या घरात राहतात त्या घरांची छपरे आणि बांधकाम पत्र्यांचे आहे. दिवसाच्या तीव्र उष्णतेमुळे रात्रीच्या वेळी या पत्र्यांच्या घरांमध्ये प्रचंड उकाडा आणि उष्णता निर्माण होते. घरामध्ये श्वास घेणे आणि झोपणे कठीण होत असल्यामुळे हे नागरिक मोकळ्या हवेसाठी आनंद दिघे मैदानावर येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.